नमस्कार. आपण कॅल्क्युलेटरवर लॉगॅरिथम कसा सॉल्व्ह करायचा किंवा MSBTचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन कसा चूज करायचा हे पाहत होतो. आता जर समजा एखादा क्वेश्चन असेल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 विथ बेस 5 इज इक्वल टू 1. याच्यामध्ये एक्सचं सोल्युशन काढायचं आहे आणि तुम्हाला लॉगॅरिथम बद्दल काहीच माहिती नाही, तर तुम्ही कसं सॉल्व्ह करणार? विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर ते चेक करणार आहे. आता एवढं आहे की आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण 4 5 2 1 3 4 आणि 2 3 म्हणजे प्रत्येकाचे 2 ऑप्शन्स आहेत. तसं तुम्हाला माहित असलं पाहिजे, जर समजा क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर 102 सोल्युशन भेटणार आहेत. मग आपण चेक करणार आहेत की याच्यातला जो सोल्युशन आहे ते कुठलं करेक्ट आहे. म्हणजे 4,5 करेक्ट आहे, 2,1 करेक्ट आहे, 3,4 करेक्ट आहे का 2,3 करेक्ट आहे. मग त्यासाठी काय करा, आता आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट करणार विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर. आता आपण चेक करू की फर्स्ट जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे का चेक करायचं आहे आपल्याला. मग काय करायचं, तुमचा लॉग जो बटन आहे ऑनच्या खालचा, ज्याचा की बेस आपण सबस्टिट्यूट करू शकतो, तो घ्या. मग त्याचा बेस टाका 5. आता चेक करा की आपण 4 व्हॅल्यू पुटअप करून टाकू. कॅल्क्युलेटरवर याची काय व्हॅल्यू पुटअप करू? 4. म्हणजे जिथं जिथं एक्स दिसेल तिथं काय पुटअप करायचं? 4. म्हणजे ज्याचा डे इथे घ्यायचा आहे, ज्याचा लॉग घ्यायचा आहे, त्या ब्रॅकेटमध्ये लिहा 4चा स्क्वेअर मायनस 5 गुणिले 4 प्लस 11 आणि इक्वल टू दाबा. म्हणजे चेक करा जिथं जिथं एक्स आहे, जिथं जिथं एक्स आहे तिथं मी काय पुटअप केलंय? 4 पुटअप केलाय. म्हणजे 4चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 4 प्लस 11. जर तुम्हाला डायरेक्टली कॅल्क्युलेशन येत असेल तुम्ही कॅल्क्युलेशन करून टाका. मग मी इक्वल टू दाबा. त्याचं जर आन्सर 1 येत असेल तर आपलं आन्सर करेक्ट आहे, नाहीतर आहे. एक लक्षात ठेवा, मी जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 4 पुटअप केली तेव्हा सोल्युशन आलं 1.20 समथिंग. म्हणजे आपलं राईट हँड साईडची व्हॅल्यू बरोबर आहे का? ती नाहीये. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1 करेक्ट नाहीये. आपला ऑप्शन नंबर 1 करेक्ट नाहीये. मग आता ऑप्शन नंबर 1 जर करेक्ट नसेल तर 5 चेक करायची गरजच नाही. म्हणजे हा ऑप्शन नंबर 1 रॉंग आहे. मग आता चेक करायचं सेकंड ऑप्शन करेक्ट आहे का. मग सेम प्रोसेस, लॉग दाबा, त्याचा बेस 5 टाका आणि जिथं जिथं एक्स दिसेल तिथं काय पुटअप करा? 2 पुटअप करा. म्हणजे पहिला काय येईल रे? 2चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 आणि प्लस 11 इक्वल टू दाबा आणि 1 आन्सर आलेला आहे. म्हणजे जेव्हा एक्स व्हॅल्यू 2 पुटअप केली तेव्हा 1 करेक्ट आहे. म्हणजे एक बरोबर आहे, दुसरा पण आता बरोबर आहे चेक करावं लागेल. जिथे जिथे एक्स दिसेल तिथं काय पुटअप करा? आता 1 पुटअप करा. म्हणजे काय रे? लॉग बटन दाबा, बेस 5 टाका. आता एक्स काय दिसायला? एक्स काय 1 आहे. एक्स किती आहे? 1. म्हणजे काय रे? 1चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 1 आणि प्लस 11 इक्वल टू. जसं तुम्ही दाबाल तेव्हा चेक करा 1.20 आन्सर आला. म्हणजे 1 हे सोल्युशन करेक्ट आहे का? नाही. 1 एक्स ची व्हॅल्यू 1 येऊ शकत नाही. जर समजा दोन्हीपैकी एक ऑप्शन करेक्ट असेल आणि एक रॉंग असेल तर ते आपल्यासाठी ऑप्शन कम्प्लिटली रॉंग आहे. मग आता चेक करा, 3 पुटअप करून बघू. मग आता चेक करा, म्हणजे 2 साठी करेक्ट येत होतं, 1 साठी येत नव्हतं, म्हणून हे ऑप्शन आपण रिजेक्ट केला. थर्ड ऑप्शन साठी जाऊ आपण 3 व्हॅल्यू पुटअप करू. मग आता चेक करा, सेम लॉग बटन दाबा, जसं की बेस 5 घ्या आणि फंक्शन मध्ये जा, म्हणजे लॉगच्या ब्रॅकेट मध्ये जा आणि तिथं पुटअप करा 3 व्हॅल्यू. म्हणजे काय रे? 3चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 3 आणि प्लस 11. आता इक्वल टू दाबा. हे सोल्युशन किती आलं? 1 आलं. म्हणजे 3 व्हॅल्यू करेक्ट आहे. म्हणजे 3 ची व्हॅल्यू आली. आता मग चेक करू 4. आता सुरुवातीलाच आपण 4 ची व्हॅल्यू चेक केली होती, आलं नव्हतं. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट नाहीये. म्हणजे 3 साठी येत होतं, 4 साठी येत नव्हतं. आता बघा कुणासाठी येईल तर 2 साठी करेक्ट केलं होतं, 3 साठी करेक्ट होतं, म्हणून आपला ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. म्हणजे फायनल सोल्युशन काय झालं? सोल्युशन इज डी. कळलं? म्हणजे 2 साठी करेक्ट होत होतं, 3 साठी करेक्ट होतं, म्हणजे सोल्युशन काय येईल? डी येऊन जाईल. ओके, थँक्यू.